इस मर्तबा उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन, मस्तक पे दस्तक, पहला अटैकिंग स्ट्रोक। अकबर शेख के लिए खींच के मारा है, पुल और पावरफुल, 6 रन। आहे प्रवीण दादा वसई तालुक्यात गाजते नाव प्रवीण घरचा, प्रश्न भल्या भल्याला पडतो आहे दरारा नावाचा, आई पाठीवर आशीर्वाद आमच्या श्रीगाव। इस मर्तबा बहुत ही दिलकश शॉट है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पे 4 रन। जूजी हाफ वॉली थी, आंखों के नीचे जाजिबुल नजर स्ट्रोक, 4 रन। लैक ऑफ एक्सपीरियंस, आपने लॉन्ग ऑफ को वाइडिश किया और कांटे की टक्कर, कटर थी, स्विंग किया, भिंगड़ी शॉट है, 6 रन। क्या गजब का शॉट खेला है। शॉट की फिनिशिंग को देख के गेल तो नहीं, लेकिन मॉर्गन की याद ताजा होगी इंग्लैंड के, जिस तरह उन्होंने बॉटम एंड का इस्तेमाल किया, स्विंग किया ऑन साइड में, भिंगड़ी शॉट, 6 रन। अकबर शेख ऑन फायर, सर दर्द बढ़ता हुआ यहां पर सोम हॉस्पिटल का, क्योंकि रन अब 15 गेंदों में 26 चाहिए और जो 3 विकेटें गिरी थी वही 3 विकेटें हैं। ये पार्टनरशिप पनप रही है। साप्टे जैसे गेंदबाज को दबाव में ला दिया है, जिन्होंने अपने पहले ओवर में 3 रन दिए थे। देखिए सागर तोमड़ा ने भी पहले ओवर में रन दिए थे 5 और दूसरे ओवर में दिए 19। साप्टे ने पहले ओवर में 3 दिए और अब 3 गेंदों में 13 दिए। ये क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है। साप्टे मुड़ते हुए, फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी, ओ मौका भी दिया और छक्का भी दिया। कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया ऑन साइड में, गेंद वाइडिश मिड विकेट पे, बीमर, 6 रन। करेला ऊपर से नीम चढ़ा। फ्री टैग, इनको लॉक कर दिया है लॉन्ग ऑफ के ऊपर, तीर कमान से जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया संजय लोखंडे को, 6 रन। जबरदस्त बल्लेबाजी, फुल टॉस, स्विंग कर दिया है, 6 रन, मॅच फिनिश। नंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट आणि एक शॉट थर्डमॅनला फिल्डर आपल्याला दिसतोय ओव्हर द विकेट। ओ खोलवट टप्प्याचा बॉल या वेळेला बॅकक्लिपला खाली घेऊन सन्मानपूर्वक फक्त पुश केलं होतं। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल येतो, फक्त सिंग प्रगतीपथावर आहे। अजित घरत हा प्रकार पुल केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने, एफर्टलेस शॉट, 6 रनसाठी षटकार आणि 10वा षटकार अकबरच्या बॅटमधून येतो या केपीएल सीझन 4 मध्ये।
जाणारा हा षटकार. अजित पुन्हा एकदा सो रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा ओ वाडे शॉट बैठक शॉट. बॉलला पाठवून दिला बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आणखीन एक षटकार. जवळजवळ 11वा षटकार येतोय या KPL सीझन 4 मधला अकबर शेखच्या बॅट मधून. बनवलेले आहेत. अजित पुन्हा एकदा आणखीन एक उडवलंय बॉलला. मात्र मिड विकेटचा फिल्डर बॉल खाली आहे. चांगलं जज करण्याचा प्रयत्न होता मात्र कॅच पकडू शकला नाही. कॅच सुटला जातोय तो सुद्धा अकबरचा. आणि अकबर याला जीवनदान देणं म्हणजे आपल्या टीमला संकटामध्ये नेण्यासारखं आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे शौर्य वॉरियर्स टीमचा. पुरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. बॅटर कॅप्टन अकबर सज्ज आहे. यामध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल. खराब क्षेत्ररक्षण. स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा पार चौकार. चांगला फटका. स्ट्रेट डाऊन ग्राउंड. थोडेसे बेस फिल्डिंग मनीषियाचे आणि बॉल सरळ निघून जातो बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. 42 धावा झाल्यात. 42. चौथं षटक. याला मात्र लोअर फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय. राज शिंदे याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू सरळ जाईल म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुन्हा क्रंबल होते. थोडासा मिसफिल्ड होते. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. तुम्हाला जेव्हा दुसरी धाव घ्यायची असते ना मिसफिल्ड ओव्हरथ्रो होतोय आणि दुसरी धाव पूर्ण होते. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते अकबर शेख कडून. ज्या वेळेस खराब बॉल पडतोय. नक्कीच केसीए मध्ये सुद्धा हायेस्ट विकेट टेकर सुद्धा हार्दिक पारधीच आहे. या सीझन मध्ये जास्त विकेट त्याने घेतलेले आहेत. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॅटर कडे. बेस्ट बॅटर ज्याने चांगली बॅटिंग केली आहे आणि त्या बॅटरनी जर बघितलं आपण तर 100 पेक्षा जास्त धावा मारलेल्या 3 मला वाटते 3 बॅटर आहेत. जवळजवळ 3 बॅटर आहेत ज्यांनी 100 पेक्षा जास्त रन्स केले आणि त्याच्यामध्येच हा बॅटर आहे जो बेस्ट बॅटर. आणि तो बॅटर आहे कोण असेल आणि गेस कोण असेल? तो बॅटर आहे कोण असेल? ऑरेंज आर्मीचा मास्टर माइंड अकबर शेख इज द बेस्ट बॅटर केपीएल सीझन 4. मी विनंती करतोय कन्ननजी मोनी यांना भरतजी मोरिया यांना मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी. त्यांच्या शुभ हस्ते LED दिली जाईल आणि ही जी आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी आहे ती मी विनंती करतो सचिन घाग आणि रत्नाकर सावंत यांना मी विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. रत्नाकर सावंत आपण सुद्धा यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कारण ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे बेस्ट बॅटर साठी कैलासवासी सौ लतानंत भोसकर यांच्या स्मरणार्थ देवेंद्र अजित आणि सचिन भोसकर यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. आणि त्यानंतर जी असलमबाईची परंपरा आहे त्यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 1000 रुपये पाठवून असलमबाई आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. अकबर याला बेस्ट बॅटर ठरतोय केपीएल सीझन 4 चा. त्यानंतर कन्ननजी मोनी अँड भरतजी मोरिया यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर राहुल आणि प्रदीप ज्यांच्याकडून प्रदीपजी गुप्ता यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली LED टीव्ही आहे 32 इंचाची ही स्मार्ट LED टीव्ही बेस्ट बॅटर साठी. बेस्ट बॅटर ठरतोय अकबर शेख ज्याने 109 रन्स बनवलेले आहेत या टुर्नामेंट मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन अकबर.
अकबर पहिली सीझनचा चॅम्पियन होता, मात्र पहिल्या सीझन मध्ये फक्त मास्टर माइंड वापरलं आणि बक्षीस मिळालं नव्हतं तुला, बॅटर किंवा इतर कुठलं बॅटर मिळालं, बेस्ट फिल्डरचं मिळालं, त्यावेळेस कॅचेस जास्त घेतल्या होत्या. मात्र आता ओरिजिनल तू बॅटर आहेस आणि बॅटरचं बक्षीस जेव्हा केपीएल मध्ये मिळते तेव्हा कसा फील करतो? खूप म्हणजे प्राऊड फील होते. आणि हा जो केपीएलचा पूर्ण जो सफर होता, हा सफर कसा राहिला तुझा? कारण केपीएलच्या 1 महिना अगोदरपासून तुमची ही सर्व प्रॅक्टिस चालू होती. खूप एन्जॉय केला केपीएलचा सफर आणि माझे पूर्ण टीम होते 13 प्लेयर, त्यांनी खूप चांगला एफर्ट दिला, मला खूप चांगली साथ दिली, त्यांच्यामुळेच हे मला पारितोषिक भेटले. थँक्यू सो मच अकबर. मी ही जी मला भेटलेली जी LED आहे ती मी प्रिन्स यादव आहे त्याला मी डेडिकेट करतोय. यस यस, यायचं प्रिन्स यादव, प्रिन्स यादव या. कारण मोठं मन लागतंय, कारण ही जर 32 इंचची LED TV असेल तर याची प्राइस सुद्धा भरपूर आहे आणि एवढं मोठं बक्षीस जर आपण दुसऱ्या फिल्डरला डेलिकेट करतो तर ही मोठी गोष्ट आहे. फक्त अकबरनी दाखवून दिलेले की तो KCA मधला मोठा खेळाडू नाही आहे, ते त्याचं मन सुद्धा भरपूर मोठं आहे. प्रिन्स यादव, कारण मी बघितलं की एवढी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप नव्हती. प्रिन्स यादव याचं नाव सुद्धा नव्हतं चांगलं बॉलिंग मध्ये, मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. या अकबर स्वतः आपल्या स्वतःच्याच हस्ते ही त्यांनी डेलिकेट करायची आहे. ही बघतो आपण प्रिन्स यादवच्या सुद्धा 10 विकेट होत्या, 2 विकेटनी मागे पडला हार्दिकच्या, नाहीतर तो बेस्ट बॉलर ठरू शकला असता.